उपस्थित मावळ तालुक्यातील तमाम जनता बंधू भगिनींनो, माझ्या सर्व विविध पक्षामध्ये या मावळ तालुक्यामध्ये काम करणारी सर्व नेते मंडळी, ज्यांचं नाव मला वाटतं घेता येईल, पण मला वाटतं उद्याचा दिवस सुद्धा उगवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी या स्टेजवरच्या सर्व नेत्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. तमाम जनतेचा आणि आपल्या सर्वांना प्रथमतः या मावळवासियांना मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. 2024च्या विधानसभेच्या निमित्तानं मी आज अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. हे तुम्हा सगळ्या मंडळींना आणि तुमच्या आशीर्वादावर भरलेला आहे. तुम्ही इतक्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. मला खात्री आहे की या येणाऱ्या विधानसभेमध्ये या मावळातील एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला एक सुपुत्र या तळेगाव मधून तुम्ही विधानसभेमध्ये पाठवणार आहात. कशासाठी पाठवायचं आहे मला माहिती आहे. मगाशी उल्लेख झाला, गेल्या 4 दिवसापूर्वी ह्याच जाग्यावर इथेच अनेक मंडळींनी आणि विद्यमानांनी वल्गना केल्या. त्या वल्गनात तुम्हा सगळ्या मंडळींना माहिती आहे. आमदार कशासाठी व्हायचंय, आमदार हेच उत्तर मी तुम्हा सगळ्या मंडळींना सांगण्यासाठी इथं उपस्थित आहे. खरं तर सगळ्या पक्षाचे नेतेगण ज्या व्यासपीठावर उपस्थित असतात त्यांचा विचार भिन्न असतो आणि त्या विचाराला धार त्या त्या पक्षाची असते. ती विचारधारा घेऊन तो पक्ष मोठा होत असतो आणि समाजाची सेवा करण्याचं काम ती मंडळी करतात. आपण सुद्धा या मावळ तालुक्यामध्ये अनेक पक्षाची लोक समाजाची बांधिलकी स्वीकारून आपण काम करत आहात, मला माहिती आहे. पण एका व्यासपीठावर ज्यांचे विचार वेगळे असताना सगळे विचार एकत्र येतात आणि त्या विचाराची धारा फक्त एकच असते की या मावळवासियांना झालेल्या या पंचवर्षीमध्ये अनेक गोष्टीमध्ये सामोरे गेल्या आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सगळी मंडळी हातात हात घालून या मावळवासियाची संस्कृती जपण्याचा काम करायचंय. म्हणूनच आपण सगळी मंडळी एकत्र आलो. हे मला सांगायला अभिमान वाटतंय. मला वाटतं 5 वर्षामध्ये विद्यमान आमदार एकदा खरं बोलला. खरंच मला इलेक्शन लढायची नव्हती. मी फक्त तुम्हाला आजही सांगतो, मी एक निष्ठेचा कार्यकर्ता आहे. मी ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली आणि जर शब्द दिला तर माझा शब्द कधी फिरत नाही. मी आजही मी आपल्या सगळ्या मंडळींना ना या मावळवासियांना त्याचा ठाऊक आहे. म्हणून मी या जनतेच्यासाठी आणि खरं तर या सगळ्या नेत्यांनी आग्रह केला मला की तुम्ही या जनतेचं पालतत्व स्वीकारायचंय आणि येणाऱ्या गोष्टीला ज्या 5 वर्षामध्ये झालेल्या संकटाला मात करायची, त्याचं धैर्य. मी 10 ते 12 मीटिंग सगळ्यांशी केल्या. मी कबूल होत नव्हतो, हेही तितकंच खरं आहे. पण अनेक मंडळींनी, मी तुम्हाला सांगतो, जे माझे गुरुवर आहे आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब आणि या तालुक्याचे माजी खासदार आदरणीय नानासाहेबजी नवले असतील, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बापना साहेब असतील, या मावळ तालुक्यातील माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ असेल, ज्यांची तोप मुलूक झाली ते आमचे गणेशजी भेगडे असेल, त्यांच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते बंधू असतील, सर्व पदाधिकारी असतील, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल. राष्ट्रवादीचे आता 2 गट झालेले असो, तुम्हा सगळ्या मंडळींना त्याची कल्पना नसेल. मी एका गोष्टीचा खरं तर तुम्हाला सांगायचं आहे.
ज्या पंचवर्षीमध्ये जेवढी लाचारी झाली, जेवढा अन्याय तुम्हा सगळ्या मंडळींवर झाला, त्याचा मी एक साक्षीदार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मी याच व्यासपीठावर आणि याच मंडपामध्ये त्यावेळेस सुनील शेळकेला 2019 मध्ये माझं भाषण ऐकलं असेल, त्यावेळेस तुम्ही सगळ्या मंडळींनी जागे झाले. सांगा, माझी जर निष्ठा नसेल, त्यावेळेस मी का ठरवलं त्याच्या पाठीमागं जायचं. माझ्या नेत्यांनी सांगितलं, मलाही वाटलं तरुण बांड पोरगा आहे, या मावळ तालुक्याची संस्कृती जपेल. पण संस्कृती तर बाजूलाही राहिली, पण ज्या संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये हा मावळ घडला, मलाही अभिमान आहे. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते वाट चुकली होती, आणि त्या वाट चुकत असताना आम्हाला ज्या रस्त्यावर चालण्याचं सामर्थ्य आमच्या नेत्यांनी आणि आमच्या सगळ्या पक्षातल्या लोकांनी दिलं, ती दिशाहीन होत असलेल्या कार्यकर्त्याला आज बोलण्याचं आज सामर्थ्य निर्माण झालं, ते केवळ आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि ह्या मावळाच्या संस्कृतीच्या माध्यमातून झालं. हे मी अभिमानाने सांगतो. पण आमचा विद्यमान आमदार, ज्याला 5 पक्वानाचं ताट वाढलं गेलं, ताट तर खायचं राहिलं, पण दुसऱ्याच्या ताटामध्ये डोकावण्याची सवय गेली नाही. का गेली नाही? मी आजही जाहीरपणे सांगतो, राजकारण करावं ना. अनेक आमदार तुम्ही पाहिले असाल. मला वाटतं गाडे पाटलांपासून मला ज्यावेळेस कळतं ना, त्यावेळेस गाडे पाटील असतील, स्वर्गीय आमचे सातकर साहेब असतील, त्यानंतर आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब असतील, मदनजी बाभना साहेब असतील, स्वर्गीय दिगंबर भेगडे असतील, आमचे मदनजी बाभना साहेब असतील, त्यानंतर बाळाभाऊ असेल, ढोरेताई असतील. बघा, इतकी सुज्ञ नागरिक ज्या वेळेस आमदार झाले, आमदार होत असताना पावर आली ना त्यांच्या हातात, 5 वर्षाची पावर ज्या वेळेस या मावळवासियांनी त्यांच्या हातामध्ये दिली, पण त्यांनी दुरुपयोग केला नाही. या मावळामध्ये त्यांनी एकच काम केलं. शिक्षणाचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, संस्कृतीचा विषय असेल, त्यांनी एक विचार केला नाही की एका पक्षाच्या माध्यमातून आपण सगळे उभे राहू. मला वाटतं सगळ्या पक्षांना बरोबर घेऊनच त्यामध्ये पावलं टाकली. शिक्षणाची क्रांती घडली, उद्योगधामाची क्रांती घडली. हे सगळं सांगताना मला अभिमान वाटतो. तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही. 5 वर्षात अनेक आमच्या महिला भगिनी, आमचे तरुण बांधव अलिबागला गेले, गोव्याला गेले. मलाही वाटलं मी करू शकतो, पण माझे पैसे काय वरती आले नाही. हे मी का सांगतोय तुम्हाला, एकच विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अशी ट्रिप केली तर तुम्ही सदन होसाल का, सक्षम होसाल का, आपल्या मुलांना रोजगार निर्माण होणार का, आणि तुमच्या आयुष्यामध्ये स्वप्न असलेलं आपल्या मुलाबाळांचं हे साकारणार का, याचं चिंतन करायची गरज आहे. लाचारी स्वीकारण्यापेक्षा ही लाचारी स्वीकारली, आपण एखादी गोष्ट स्वीकारली ती गुलामगिरीच्या माध्यमाकडे जाते, हे कदापि विसरता कामा नये. मी हे आवर्जून आपल्या सगळ्या मंडळींना सांगू इच्छितो. या सगळ्या गोष्टीला आळा घालायचा आहे. त्यांनी वल्गना केल्या होत्या 2019 मध्ये मी दरवर्षी 5,000 नोकऱ्या देईल. 5,000 नोकऱ्या म्हटल्यावर या 5 वर्षामध्ये 25,000 नोकऱ्या देईल. अरे, नोकऱ्या तर दिल्याच नाही. मला माहिती आहे, आम्ही सुद्धा अतिशय कष्टाने मी उभा राहिलो. मी उद्योगधामामध्ये काम करतो. मी तुम्हाला आव्हान करतो, बाळांनो, चांगलं शिका.
मला एक गोष्ट सांगायची. एका सातारा तालुक्यामध्ये मी ज्या वेळेस गेलो होतो, मानखटाव मध्ये एक छोट्या खेडेगावात गेलो होतो. महिला भगिनी हे सगळं कान उघडं ठेवून ऐका. मी तुम्हाला आव्हान करतोय, ज्या गावाची लोकसंख्या फक्त 700 ते 800 लोकसंख्या आहे, तिथं एमपीसी यूपीसी झालेले विद्यार्थी माहिती आहे तुम्हाला किती आहे? 11 विद्यार्थी एका गावाचे. मला खरोखरच लाज वाटली. अख्ख्या जिल्ह्याचा किंवा अख्ख्या तालुक्याचा विचार केला तर किती होतील हे मला सांगता येणार नाही. पण जिथं 700 ते 800 लोकसंख्या असताना तर 7 जण जर यूपीएससी एमपीएससी अधिकारी होत असेल तर हे माझ्या तालुक्यामध्ये का शक्य नाही? हा, मग तुमचं काम काय? प्रगती ह्याच्यासाठी आहे, विकास ह्याच्यासाठी आहे. आमच्या मुलांना शिक्षण झालं पाहिजे. माझ्या मुलांना मी आजही सांगतो, जी गरज लागेल भविष्य काळामध्ये, ज्या विद्यार्थ्याला खरंच जर एमपीसी यूपीएससी IAS व्हायचं असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मला माहिती आहे भविष्यामध्ये मी कोणाला आव्हान एवढंच देईल. अनेक संकट येतात शिक्षणाच्या माध्यमातून, एमपीसी यूपीएससीच्या माध्यमातून, पण माझ्या तालुक्यामध्ये IAS झाला पाहिजे, जे अधिकारी झाले पाहिजे. आणि मग म्हटल्या जातं, यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, शिकेल तो टिकेल. याची सगळ्या मंडळींना त्याची कल्पना पाहिजे. मी हे का सांगतोय? त्याची गडणजडण झाली का 5 वर्षामध्ये? नाही झाली. हे का होऊ शकलं नाही याचे चिंतन करण्याची गरज आहे. मला तेही माहिती आहे. मी आपल्या समोर जास्त काही बोलणार नाही. 40 डिग्री टेम्परेचर असताना आमच्या सगळ्या महिला भगिनीत मला अनेक गोष्टी तुमच्या पुढे मांड. मी एका संस्थेचा काम करत असताना सातत्याने 5 वर्ष 25 वर्ष ह्या नगरपालिकेमध्ये गेलो. मी अभिमानाने सांगतो, आजही मी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. त्यांनी तरी सांगावं, ज्या नगरपालिकेमध्ये राहिला आम्ही भ्रष्टाचार केला नाही. मी कोणाचा इच्छा पिलो नाही. पण ज्या गोष्टीसाठी मी खरोखर उभा राहिलो, ज्या संस्कृतीच्या या मावळ तालुक्याच्या जतन करण्यासाठी राहिलो, मलाही माहिती आहे माझी नगरपालिका इतकी जोरात वाढ चालली हे तुम्ही सुद्धा पाहिलंय. त्या गावातली नागरिक सुद्धा इतकी खुश होती. त्यामुळं मी कधी एकदा फॉर्म भरला ना, मी परत जायचं नाही त्या वॉर्डमध्ये. फक्त माझ्या अधिकाऱ्याला जर सांगितलं किंवा तिथल्या कर्मचाऱ्याला जर कळालं तर मी ह्या वॉर्डातला मी नागरिक आहे आणि त्या गावातला मी सदस्य आहे, तर त्याचं काम झाल्याशिवाय राहायचं नाही. मला अभिमान वाटतो. 2009 मध्ये बाळाभाऊ आमदार झाले, पराजय झाला माझा. अनेक लोकांनी वल्गना केल्या. हा, आता मावळामध्ये काहीतरी घडणार. पण येणाऱ्या त्या काळामध्ये आमच्यासारख्या मंडळींना संस्कार झाले आणि त्या संस्काराच्या शिदोरीवर मी जगत राहिलो. म्हणूनच इतकी तमाम जनता आज माझा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहिले. मी धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आजही मी शेतकऱ्यांच्या जीवावर आणि आपल्या जीवावर संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये काम करतोय. मला अभिमान आहे. तुमच्या सगळ्या गोष्टींना ना काही कल्पना नसेल, पण महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम चालणारा कारखाना हा महाराष्ट्रात 1 नंबर आहे. आणि तो केवळ नानासाहेबांच्या आदर्शाने आणि आमच्या संचालकाच्या जोरावर चाललाय. हे मला अभिमानाने वाटतंय. मी भविष्यामध्ये तुम्हाला आव्हान करतो, येणाऱ्या 20 तारखेला, आणि मी त्याच्याही पलीकडे मी सांगतो, या 20 वर्षामध्ये एखादी NC जरी ह्या बाप्पू भेगडेवर असेल ना, तर आजही ह्या येणाऱ्या 29 तारखेला माझा फॉर्म विड्रॉल होईल. जाहीर आव्हान आहे या मावळवासियाची नाही, या महाराष्ट्रातील तमाम जनतेला, की ज्यांना फक्त माझी 1 NC 20 वर्षापासून तर 2024 पर्यंत कोणाची माझ्यावर असेल, आणि ज्या विद्यमान आमदारावर कबुली देतो या व्यासपीठावर की मी एक गुन्हेगार आहे,
हा या गोष्टीचा मागावा आपल्या सगळ्या मंडळींनी घ्यायचा आहे. मी फक्त तुम्हाला 2024च्या या 20 तारखेला आव्हान करण्यासाठी आलोय. मला खात्री आहे आज आपण इतक्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात, विजय निश्चित आहे. घाबरू नका. मी तुम्हाला एवढंच आव्हान करेल, ज्या आमच्या महिला भगिनी आहे त्यांचं तर मी पालक तत्व स्वीकारेल. आजही मी तुम्हाला सांगतो, ज्या आमच्या शिकणाऱ्या बालिका आहे त्यांचा मामा म्हणून मी सतत आपल्या पाठीशी उभा राहील. शिक्षणाचा विषय असेल, अन्यायाचा विषय असेल, वाचा फोडण्याचा विषय असेल तर निश्चितपणे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला तुम्ही आवाज द्या. तुम्हाला निष्ठा काय असते आणि शब्द काय असतो हे निदर्शनात आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याही पलीकडं इथं तरुण बांधव आहेत, त्यांनाही 2 हातांना काम देण्याचं काम. मलाही माहिती आहे, मी एक उद्योग करणारा माणूस आहे. माझ्याही 2 फॅक्टरी आहेत. मी 450 लोक माझ्याकडे काम करतात. माझी खूप ओळख या MIDCच्या माध्यमातून आहे. पण आपण चांगलं राहिलो ना, MIDCतले सगळे अधिकारी सुद्धा आपली लोक का स्वीकारणार नाही आणि का स्वीकारत नाही याचं सुद्धा चिंतन आपण सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे. मी राजकारण खूप केलंय, पण मी तोंड बघून राजकारण केलं नाही. पण प्रत्येक घटकामध्ये त्यांचा स्वाभिमान जागण्याचं काम बापू भेगडेंनी केलंय. भविष्यामध्ये मी तुम्हाला आजही आव्हान करतो, आमच्या महिला भगिनी असेल आणि या सगळ्या कार्यकर्त्याचा स्वाभिमान जागा होईल अशा पद्धतीत मी पावलं टाकेल. हे आज आपल्या या 2024 येणाऱ्या 20 तारखेला या विधानसभेच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो. मी दिलेला शब्द कधी माघार घेणार नाही. मी पुन्हाशा आलेल्या तमाम जनतेचं, माझ्या माता भगिनींचं, माझ्या तरुण बांधवांचं आणि या सर्व नेत्यांचं खरोखर नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो. अतिशय शांतपणे आपण घरी जावा.